कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जे फोटो काढायला चालू केले त्यांनी 2 महिने बावधनमध्ये राहिलो, आम्हाला माहिती नव्हतं की किती पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे आणि आता मुंबईला येऊन कळतंय की आम्ही ॲक्च्युअल मध्ये किती पॉप्युलर झालेलो। सगळ्या वाटण आणि सगळी माणसं राणा दादा पोटू 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 खाल्लं। खूप साऱ्या गोष्टी आम्ही खाल्ल्या आणि मग फायनली आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। ही आहे प्रसिद्ध गिरगाव चौपाटी। गिरगाव चौपाटीवर आलं की तिकडे भरपूर भेळ खायची, भरपूर पाणीपुरी खायची। हे बाबुलनाथ मंदिर, हे बाबुलनाथ मंदिर। हा इकडून एक वरती रस्ता जातो, तो हँगिंग गार्डन म्हणतो, कमला नेहरू पार्क, तिथे जातो तो। तिथे गवताचा हरिण, हत्ती, घोडा असं सगळं हिरव्यागार अशा गवतानी असे केलेले अनेक प्राणी आहेत तिथे। हे बघ, हे मोठं जे दिसतंय ही बिल्डिंग कोणाची आहे? अंबानी। भारताची एकमेव मोठी आणि जगातल्या काही नंबर मध्ये ती लिफ्ट लागते त्यांच्या बिल्डिंग मध्ये। आणि यात किती माणसं राहतात? एवढा मोठा घर फक्त 4 माणसं राहतात। पहिल्यांदा तो शॉकच बसला। अंबानी हा सर्वात मोठा उद्योगपती, करोडपती मोठा माणूस असतो का नाही, उद्योगपती, त्याचा बंगला मला जावला त्याने। खूप त्याच्याकडे पैसा आहे, रास पैसा। खूप त्याच्याकडे पैसा आहे, त्याला काय जॉब लागणार नाही। तेव्हा पहिल्या मजल्यावरती लता मंगेशकर राहायच्या इथे, त्यांचं घर आहे। आणि हे बघा समोर महालक्ष्मी मंदिर बघा, दर्शन झालं। मुंबई दर्शन करायचं म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, ताज, कुलाबा, कॉजवे असे डिफरंट मार्क्स आम्ही कव्हर केले। हा नवा पूल झालेला ना, पलीकडे आहे हाजी अली दर्गा म्हणतात तो, त्याला ही सर्व धर्माचे लोक येतात। आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि जगातले लोक बाप्पाची फॅन आहेत आणि मुंबईत त्याचं दर्शन घ्यायला कुठे येतात? आपल्या बाप्पाचं मंदिर आलेलं आहे बघा। माझी आजीनी पहिल्या दिवसच सांगितलं होतं की सगळ्यात पहिले जायचंय सिद्धिविनायकच्या मंदिरमध्ये। स्पेशली माझी आजी तर खूप मोठ्या भक्त आहेत, त्यांना सगळंच येतं, तर त्यांच्यासाठी हे एक स्पेशल असं गिफ्ट होतं। जगभरातून लोक जेव्हा मुंबईत येतात पहिल्या सिद्धिविनायकचं दर्शन करतात, पण खूप गर्दी असते आतमध्ये, पण माझ्या सोबतच राहा चिपकून, ठीक आहे चला। आम्ही सगळ्या नानीला घेऊन गेलो सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि सगळ्या नानी खूप खुश होते कारण की आम्हाला डायरेक्ट एंट्री होती। आजी कसं वाटतंय मंदिरात? वाईला पण आला तुमचा गणपती, वाईचा तो घोडा जागा राहिला या। लय गर्दी आहे ना। गणपती बाप्पा मला असं वाटतं लहानपण जागे झालो आणि सरांनी तर जे काय गमती सांगितल्या त्यांनी असं खरंच वाटलं की पुन्हा लहान झालो आणि आता आम्ही बाप्पाच्या दर्शनाला चाललोय। काकीला एकदम ते VIP ट्रीटमेंट वाटलं की अरे डिरेक्ट बाप्पांच्या चरणात, तर ती एकदम खुश होती की अरे वा काय एक्सपिरियन्स होता।
मंदिरात जाऊन मला असं वाटतं की जे पण आमच्या सख्यांनी बाप्पांना मागितलं असेल ती त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. सिद्धिविनायकाला आम्ही आशीर्वाद द्यायला सांगितलं. प्लीज या जगात प्रेम आणि शांती वाढू दे. इथून आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्प्लिट झालो. चाललो फिरायला. अगं नानी कुठे चाललो आपण? दरव्याला. बरे बरे पाया पडते. आवडलंय का तुम्हाला? आवडलं. नमस्कार नमस्कार. परत भेटलो आपण. खतरनाक रमशा. ओ माय गॉड. आणि आज कसं वाटतंय आमच्या सेटवर येऊन? कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय. आणि मेन मुद्दा तुम्हाला बघून तर अजून छान वाटतं. तुमच्या सगळ्यांना बघितलं ते लहान पोरं कशी उड्या मारतात तो प्रकार झाला. असं टीव्ही वरती तुम्हाला बघितलंय, तुमचा खूप कार्यक्रम आवडतो, पण असं समोरासमोर भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही आता का पहिल्यांदा मुंबई बघितली? सुरुवातीला अंकितानंच मला मुंबईला आणले आणि जीवाची मुंबई असते ना ती खरोखरच केली आजी, आणि तुम्ही शूटिंग पण आज पहिल्यांदाच बघितलं ना? पहिल्यांदा शूटिंग, पहिल्यांदा स्टेजवर उभं राहणं, पहिल्यांदा तुमच्याशी. पण स्टेजवर उभं राहून बोलताना तुम्ही पहिल्यांदा बोलता असं वाटत नाही. कसं काय? ते तर आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की तुम्ही काय आहात. ते आजींचा दरारा आता सगळ्या महाराष्ट्रात आजी झालेला. एकदम नॅचरल आहेत. ए नानी, तू कोणाशी गप्पा मारतेस इथे? काय का तुला माहितीत का ते कोण आहेत? कोण आहेत? तू मी 2 मिनिटं तुझ्याकडे बघितलं नाही, तू इथे येऊन भाऊ कदम सरांशी गप्पा मारायला बसलीस. एवढं मोठं माणूस मला भेटलं बोलायला, तुझ्यापाशी काय आहे माझं? भाऊ कदमला मी टीव्हीत बघितला होता, त्या दिवशी मी प्रत्यक्ष त्याच्या संग फुगडीच खेळली. आज काय सोडत नाही. फुगडी फुगडी माझी फुगडी अंजान सांभाळ तुपला पाहिजान पाहिजे ग तू फुगडी. तुम्हाला साडी नेसायला किती वेळ लागतो? बायकांपेक्षा खूप जास्त वेळ मला लागतो. आम्ही 2 मिनिटात साडी नेसून जातो. बरोबर. तुम्हाला येतं कारण तुम्ही बाई आहात, मी नाहीये ना. खेड्यातून आलेली माणसं जरा दबकतो, बोलताना घाबरतो की बाबा आपण एवढ्या मोठ्या कॅमेरा समोर आहे, एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे. आणि तुम्ही आमच्यासारखंच बोलताय, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा येते. मी तुमच्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा वागतो, कारण ना मी तुमच्यातलाच एक आहे. थोडे आपल्या संग गप्पा मारतात घरातल्यासारखे, ते बघून खूप समाधान वाटले आम्हाला. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. नाही आमच्या गावाला पगार बघायला या. नक्की येऊ, नक्की नक्की नक्की. थँक्यू. मी नक्की तुमच्या घरी चहाला येईन. मालकीनबाई. येस मालकीनबाई. Yes, मालकीनबाई तुम्हाला बोलवते वाड्यावर. काय वाटतं, ही जाईल का फायनल मध्ये? जाणार ना, जाणार ना? विष्णूमध्ये मी जाणार ना. सॉलिड. आजी झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.